संगमनेर तालुक्यातील जलजीवन योजनेच्या कार्यपद्धतीबाबत मोठ्या प्रमाणात झालेल्या तक्रारीमुळे पालकमंत्र्यांनी या विभागाबद्दल नाराजी व्यक्त करत जलजीवन योजनेच्या कामांवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही। ज्या गावातील तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या तिथे विभागाचे अधिकारी ग्रामस्थांनी स्वतंत्र यंत्रणेतील अधिकारी पाठवून कामाचं परीक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटलांनी दिल्यात। संगमनेर तालुक्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार अमोल खताळ, प्रांताधिकारी अरुण उंडे, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तहसीलदार धीरज मांजरे, वीज वितरण कंपनीचे प्रदीप वट्टमवार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे श्रीनिवास वरपे, जलसंपदा विभागाचे प्रदीप हापसे, अमोल कवडे, जलसंधारण विभागाचे अभियंता पांडुरंग गायसमुद्रे आदींसह विविध खात्यांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। प्रास्ताविक अरुण उंडे यांनी केले। एसआयआर संदर्भात आलेल्या विविध अडचणी आणि प्रश्नांचे निराकरण प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी केले। पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की जलजीवन योजनेच्या कामात अनेक गावांमध्ये योजनेची पाईप न टाकताच बिलं काढली गेल्याची बाब अतिशय गंभीर असून गुलेवाडी गावच्या पाणीपुरवठा योजनेबाबतही ग्रामस्थांनी बैठकीत मोठ्या प्रमाणात मंत्र्यांकडे तक्रार दाखल केल्या। तालुका कृषी अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील शेतकरी विमा योजनेपासून वंचित राहिले। त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याबाबत उपविभागीय अधिकारी गोसावी यांनी गांभीर्याने दखल घेण्याचे निर्देश मंत्री विखे पाटलांनी देऊन तालुक्यात खतांचे लिंकिंग होत असेल तर शेतकऱ्यांकडून लेखी तक्रारी पुराव्यांसह मागवून घ्याव्यात। कुणालाही पाठीशी न घालता जादा दरानं खत विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यास सांगितलंय। आज एसआयआरच्या संबंधामध्ये आज एक विस्तारित चर्चा आपल्या झाली आणि अनेक चांगल्या सूचना आपल्या BLA 1 BLA 2 चे जे आज पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या सूचना केलेल्या आहेत। खरं म्हणजे भारतीय निवडणूक आयोगानं ही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे, ज्यामध्ये बोगस मतदान असेल, आपल्या देशात घुसखोरी करणाऱ्या लोकांनी मतदानाचा त्या ठिकाणी अधिकार प्राप्त केला असेल, दुबार मतदान असेल, ग्रामपंचायतीकडे मतदान आहे, नगरपालिकेकडे मतदान आहे, असे अनेक वेगवेगळे संदर्भ आहेत आणि त्याला 2002 मला वाटतं बरोबर 2च्या मतदार यादीचा आधार घेतला का। आता हे BLO जातात, BLOच्या तक्रारी आहेत, मग काही लोक खासगी ठिकाणी बसतात, वेगवेगळ्या कार्यालयात जाऊन बसतात। अभिप्रेत आहे की तरी घरोघर जावं आणि जो व्हेरिफिकेशनचा फॉर्म नंबर 8 आहे त्याची लोकांना अजून कल्पना नाही। मला वाटतं पुढे आणखी जागरूकता करण्याची आवश्यकता आहे, कारण वेळ कमी आहे। सुदैवानं निवडणूक आयोगानं आता ही मला वाटतं मर्यादा 9 ऑगस्ट 8 ऑगस्ट पर्यंत पोस्टपोन केलेली आहे, मुदतवाढ दिलेली आहे। अजूनही काही भागामध्ये 40%, 50% इतकं असंच काम झालेलं आहे, 60% काम झालेलं आहे। हे कार्यकर्त्याची जबाबदारी आहे। ते BLOला काय पडलेलं नाही, तो आज उद्या बदलून जाईल, दुसरीकडे काम केलं नाही, ती कारवाई होईल, निलंबित होईल, बदलून जाईल, तुम्ही कुठे जाणार? तिथेच राहणार ना। तर तुम्ही तिथंच राहणार आहे। उद्या तुमच्या गावाच्या मतदाराचं जर व्यवस्थित झालं नाही तर उद्या तुम्हाला त्या अडचणी आहे, हे तुम्ही लक्षात। हे काय आपण BLA 1 नेमलाय आणि BLA 2 नेमलाय आणि तो पाहिल काय करायचं त्याचं काय उपयोग नाही। आता BLA 2 म्हणतात आम्ही कशा करता करायचं, आम्हाला मानधनच नाही। अशी काही तक्रार आहे तो मानधन मिळालं द्यावं म्हणून, हे काही मानधनाचं काम नाही। हे आपल्या देशाच्या निवडणूक आयोगानं दिलेली मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणासाठी ही संधी आहे। आणि त्या दृष्टीने मला वाटतं सगळ्या आपल्या लोकांनी अतिशय गांभीर्याने विचार करत त्याच्यामध्ये आपण या मतदाराच्या नोंदणीबद्दल विशेष लक्ष घातलं पाहिजे अशी आपल्याला विनंती आहे। एक पश्चिम बंगालचं उदाहरण जे आपल्या समोर आहे की जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त मतदारांचं नाव मतदार यादीतून एसआयआरच्या माध्यमातून काढण्यात आलं। हे फक्त बांगलादेशी लोक सगळे, बांगलादेशी घुसखोरांनी त्या पश्चिम बंगालचा ताबा घेतला।
आज त्याचे नाव काढल्याबरोबर त्या पश्चिम बंगालच्या जनतेनं आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर भरभरून त्या ठिकाणी विश्वास व्यक्त केला. सर्वाधिक जागा पश्चिम बंगालच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्या युतीला त्या ठिकाणी मिळाली. त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे की केवळ पश्चिम बंगालचं उदाहरण आपल्या समोर डोळ्यात अंजन घातल्यासारखं आहे. त्यासाठी आपण आपल्या गाव पातळीवर केवळ तोच एक मुद्दा नाही आहे घुसखोरीचा, पण मी म्हटलं दुवार मतदान आहे, मयत मतदान आहे, काही लोकांचे 3-3 ठिकाणी नाव आहेत. हे सगळं बारकाईने तुम्ही पाहण्याची आवश्यकता आहे. आपल्या आमदार महोदयांचं कार्यालय त्यासाठी कार्यरत आहे, त्यांनी अधिकारी नेमलेले आहेत. तुम्हाला कधी अडचण वाटली त्यांच्या कार्यालयाशी संपर्क करा, ताबडतोब दखल घेऊन त्या संख्येचं निरसन करता येईल आपल्याला. हे काम आपल्याला अतिशय गांभीर्यपूर्वक येत्या काही 8-10 दिवसामध्ये करण्याची आवश्यकता आहे. वेळ कमी आहे. आणि मला खात्री आहे की निश्चितपणे या आढावा बैठकीच्या निमित्तानं ज्या ज्या उणिवा समोर आल्यात किंवा ज्या ज्या शंका आपल्या मनामध्ये होत्या त्या शंकेचं निरसन मान्य प्रांताधिकारी महोदयांनी केलेलं आहे. अजूनही त्याच्यामध्ये तुम्हाला काही वाटत असेल की आणखी काही माहिती आपल्याला पाहिजे की आपल्या आमदार महोदयांच्या कार्यालयाशी किंवा प्रांत कार्यालयाशी आपण संपर्क करून आपल्या शंकेचं त्या ठिकाणी निवारण करू शकतो. आज टंचाई आढावाच्या बैठकीनिमित्ताने आज जी वस्तुस्थिती गेल्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून संगमनेरमध्ये परिवर्तन झाल्यानंतर ज्या पद्धतीने आता कामं होत आहे, म्हणजे एक काळ असा होता साहेब का तक्रारीचा पाडा सकाळी सुरू झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळपर्यंत तो थांबत नव्हता. तक्रारी कमी होत चालल्यात, अधिकाऱ्यांचं सुद्धा आपल्याला सगळ्यांना चांगलं सहकार्य मिळतंय, परंतु आपली जबाबदारी सुद्धा त्या दृष्टीने आहे. आता साहेबांनी टंचाई आढावामध्ये ज्या ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सध्या सुरू आहेत, टँकर येत आहे जात आहे, टँकर नियमित पाणी पुरवठा होतोय का नाही होतोय किंवा अजून कुठल्या गावांना टँकरची आवश्यकता आहे या बाबतीत सुद्धा आढावा घेतला. कृषी विभागाच्या बाबतीत मधल्या कालावधीमध्ये काही प्रकार झाले, त्याच्या तक्रारी आल्या. ज्या ज्या तक्रारी आपल्याकडे येतात त्या तक्रारीच्या माध्यमातून निश्चित आपण अधिकाऱ्यांना सूचना देऊन वेळ प्रसंगी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी सुद्धा अधिकाऱ्यांना आपण सूचना देत असतो. जर आमचा शेतकरी असेल किंवा इतर सामान्य नागरिक असेल याला जर कुठल्याही प्रकारे त्रास होत असेल तर निश्चितच आपलं महायुतीचं सरकार जे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री असतील, सुनेत्रताई पवार असेल आणि विखे पाटील साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली आज प्रत्येक विभागाचा आढावा चांगल्या पद्धतीने घेतला गेला. जलजीवनच्या बाबतीत प्रचंड नाराजी, प्रचंड तक्रारी आहे, परंतु एक जागरूक नागरिक म्हणून, गावचा नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे. जर जुन्याच पाईपलाईन असतील तर त्या पाईपलाईनच्या संदर्भात आता साहेबांनी सूचना दिल्या, ज्या ज्या गावात उद्या अधिकारी येथील प्रत्यक्ष बघतील. परंतु ही योजना जी आदरणीय मोदी साहेबांचं स्वप्न आणि आदरणीय मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने 2045च्या हिशोबाने ही योजना राबवलेली, आज जर त्या योजनेच्या वाड्या वस्त्या जर प्रलंबित असतील तर निश्चितच ही गंभीर बाब आहे. ठेकेदारांच्या बाबतीत सुद्धा कुठल्याही ठेकेदाराच्या बाबतीत आपण कुठल्या प्रकारची गैर केली जात नाही, परंतु त्यासाठी तुमच्या गावाची तक्रार जर आपल्याकडे आली तर निश्चित त्यामध्ये आपण येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये जलजीवनच्या बाबतीत MGP असेल किंवा जिल्हा परिषदेची योजना असेल याचा निश्चित दर महिन्याला आढावा घेतला जाईल. ज्यासाठी आता तुम्ही सांगितलं अधिकाऱ्यांनी का 14 वाड्या 15 वाड्या प्रलंबित आहेत, त्यांना अजून निधी आला नाही, तर त्या संदर्भातली सुद्धा जी वस्तुस्थिती आहे की आदरणीय मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून त्या योजनेसाठी वाढीव स्वरूपाचा निधी पाहिजे असं तर देतो. परंतु दुर्दैवाने काही ठिकाणी वाढीव प्रकाराच्या नावाखाली जो भ्रष्टाचार चालला हा सुद्धा येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये थांबला पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं. फक्त आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे का तक्रारीच्या माध्यमातून, लिखित तक्रारीच्या माध्यमातून आपण दिल्यास निश्चित त्या गोष्टीची चौकशी करून कारवाई करण्याचा निर्णय आपण घेण्यात येईल. तसेच विजेच्या प्रश्नांसंदर्भात कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमर यांनी बैठकीमध्ये मागील 4 ते 5 दिवसांपासून भारनियमनाचे प्रमाण वाढले असल्याचे कबूल करून सद्य परिस्थितीमध्ये 45 फीडर हे गावठांसाठी तर 100 फीडर शेतीसाठी असल्याचे सांगितले. कामं सुरू असल्याने फीडरवरील भार हा वाढत असून तो कमी करण्याचा प्रयत्न लवकरच करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नामुळे
तालुक्यात 13,000 घरकुलांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी दिली. योजनेच्या लाभार्थींसाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा सुरू केली, त्याचे विमोचन देखील यावेळी करण्यात आलं. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर.